झिरो अवर मध्ये आपलं स्वागत. मी प्रसन्न जोशी. नमस्कार. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा आता चर्चा न राहता शक्यता बनू लागल्या. या निमित्तानं राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातली भाऊबंधकी आता संगीत भावबंधनमध्ये रूपांतरित होताना पाहायला मिळणार का, हाच प्रश्न आहे. मात्र त्याहून महत्वाचा मुद्दा आहे ब्रँड ठाकरे टिकण्याचा. येत्या 2 दिवसांपासून ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे अशी चर्चा वाढू लागली आहे. मात्र हा ठाकरे ब्रँड म्हणजे नेमकं कोण? कारण स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल तर प्रश्नच नाही. राज्यात नव्हे देशातही त्यांचं नाव आजही सन्मानानं घेतलं जातं. नुकत्याच पूर्ण झालेल्या समृद्धी महामार्गालाही त्यांचंच नाव दिलं गेलंय. मात्र प्रश्न आहे तो उद्धव आणि राज या 2 ठाकरेंच्या नावाचा, त्यांच्या ब्रँडचा. कारण गेल्या काही वर्षात सत्तेत असताना उद्धव ठाकरेंना भाजपसमोर दुय्यम स्थान घ्यावं लागलं आणि एकनाथ शिंदे सर्व वरिष्ठ फळीला घेऊन बाहेर पडल्यावर तर आता फक्त 20 आमदार, काही मोजके त्यांचे सरदार आणि थोडेफार नगरसेवक आणि काही खासदार अशी स्थिती असलेल्या शिवसेनेसमोर अस्तित्वाचा प्रश्न आहे. आणि राज ठाकरेंबद्दल काय बोलायचं? 2014 नंतर त्यांच्या पक्षाची जी काही घसरण सुरू झाली आहे ती आता 0 आमदार पातळीला आली आहे. आणि त्यामुळे दोन्ही ठाकरेंसाठी ठाकरे ब्रँड म्हणजे खरं तर आपापला ठाकरे ब्रँड असंच म्हणावं लागेल. आणि म्हणूनच दोन्ही ठाकरे एकत्र येत आपापले ठाकरे ब्रँड मोठे होतील, हेच यामागचं गमक असावं, गणित असावं असं म्हणायला नक्कीच जागा आहे. मात्र तरीही आम्ही जनतेला म्हणजे तुम्हाला प्रेक्षकांना विचारतोय की ठाकरे ब्रँड नक्की कुणाचा? आणि त्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरकडे. आजचा प्रश्न पाहूयात, त्यासाठी तुमचा प्रतिसाद आम्हाला हवा. जाऊयात पोल सेंटरला आजचा प्रश्न पाहण्यासाठी. पाहूयात आजचा प्रश्न. आज खरा ठाकरे ब्रँड कोण? 3 पर्याय तुम्हाला देण्यात आलेले आहेत. उद्धव ठाकरे, राज ठाकरे, दोघांचाही. आज खरा ठाकरे ब्रँड कुणाचा हा आपला प्रश्न आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे, दोघांचाही. तुम्ही आमच्या एक्स अकाउंटवर, फेसबुकवर, युट्यूबवर, इंस्टाग्राम इथल्या सगळ्या एबीपी माझाच्या हँडलवर जाऊन या पोलमध्ये सहभाग घेऊ शकता. तुम्हाला फक्त ऑप्शन निवडायचा आहे आणि शिवाय तुमच्या कमेंट्स ज्या तुम्ही या सगळ्या कमेंट्सच्या खाली कुठे कराल, या पोलच्या खाली कराल, त्या काही निवडक कमेंट्स आपण आमच्या कार्यक्रमात सुद्धा दाखवणार आहोत. खरा ठाकरे ब्रँड कोणाचा? उद्धव ठाकरेंचा की राज ठाकरेंचा की दोघांचाही? प्रश्न तुम्हाला आहे, प्रेक्षकांना आहे. तर त्याचा अर्थातच रिझल्ट आपण सगळ्यात शेवटी बघणारच आहोत कार्यक्रमाच्या दरम्यान. राज आणि उद्धव एकत्र येण्याच्या बाबतीत सगळीकडेच कंड्या पिकत असताना स्वतः उद्धव ठाकरे यांनीच एक प्रकारची पॉझिटिव्ह नोटवरती कमेंट केलेली आहे, बाईट दिलेला आहे, प्रतिक्रिया दिलेली आहे. पाहूयात काय म्हणतात उद्धव ठाकरे. जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. मी तुम्हाला एका वाक्यात सांगितलेलं आहे. त्याच्याबद्दल बाकीचे जे काही बारकावे आहेत ते आम्ही बघतोय. माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही. तर माझं म्हणणं की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काय बातमी द्यायची ती बातमी देऊ. आणि एकदा का उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि ते एकत्र येण्याबाबत सूचक बोलत असले तर संजय राऊत कशाला थांबतायत? आता त्यांना मातोश्री नंतर शिवतीर्थ म्हणजे राज ठाकरेंचं नवघर हे दुसरं घर वाटू लागलंय. अमित ठाकरे हा गोड मुलगा आणि मी त्याचा मामा किंवा काका, संजय काकांच्या भूमिकेत संजय राऊत गेलेले. चालू द्या, आमचं काय, आम्हाला चांगलीच गोष्ट आहे. या निमित्तानं 2 ठाकरे कुठलंही कुटुंब एकत्र येत असेल तर सर्वांसाठी चांगली गोष्ट आहे. पाहूयात काय म्हणतात संजय राऊत. अमित ठाकरे यांना मी त्यांच्या जन्मापासून पाहिलेलं आहे. गोड मुलगा, जसा आमचा आदित्य आहे तसा अमित आहे आणि त्याची विधानही फार गोड आहे. त्याच्या मनामध्ये जी भावना आहे त्या भावनेचं मी त्याचा काका म्हणून स्वागत करतो आणि फार छान ते त्यांची हल्ली विधानं फार चांगली आहेत. आदित्यचं भूमिका फार उत्तम आहे. आता तुम्हाला मनोमिलन म्हणजे अजून काय मनोमिलन हवं आहे? मग मी कॅफेमध्ये नाही, मी घरी जाईन. आमच्यासाठी ते कॅफे नाही आहे, आमच्यासाठी ते दुसरं घरच आहे ना. जाहीरपणे तर आता मी 10 मिनिटांनी राज ठाकरे यांना फोन करतोय किंवा 10 मिनिटांनी मी उद्धव ठाकरेंना फोन करतोय असं काय सोशल मीडियावर सांगून तर कोणी एकमेकांना फोन करत नाही. काय सांगावं, फोन झाले सुद्धा असतील. त्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की काही दिवसांनी तुम्ही म्हणाल खूपच झाडाला फळं आली आहे, तर एवढी लवकर फळं आली कशी? एकीकडे उद्धव ठाकरे जनतेच्या जे मनात आहे तेच होईल असं म्हणतायत. संजय राऊत अमित ठाकरेंना
पुतण्या म्हणतायत, आपण स्वतःला त्याचे काका म्हणून घेतायत आणि सगळा गोड मुलगा आहेत वगैरे म्हणतायत. मग इतके सगळे पॉझिटिव्ह सिग्नल मिळत असताना मनसेच्या दुसऱ्या फळीतील नेते मात्र सावध प्रतिक्रिया देत आहेत. आज संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांच्या पत्रकार परिषदेत तरी हेच दिसलं. त्यांचा हा जरा वेगळा सूर अधिक वेगळाच वाटतो. का वेगळा वाटतो? या प्रतिक्रियांमुळे. कॅफे संस्कृती जी आहे ती आम्ही बाळासाहेबांपासून घेतली. कारण ठाकरे बँड जे चालतंय सध्या हे सन्माननीय राजसाहेब चालवत आहेत. तिथे देखील मातोश्रीच्या कॅफेमध्ये पण देशभरातनं माणसं यायची, जगभरातनं खेळाडू यायचे. म्हणजे पाकिस्तानचा आणि आपला विरोध असताना त्यावेळेला देखील जावेद आले होते त्या कॅफेमध्ये. दिलीप कुमार यायचे, शरद पवार यायचे, अनेक लोक यायचे. तीच कॅफे संस्कृती साहेब जपतात असं पकडून चाला. जे तिथे बाळासाहेबांकडे चालायचं ते राजसाहेबांकडे चालतं. ठाकरे बँड टिकणं गरजेचं आहे ना कशाही प्रकारे, तर ते टिकवण्याचं काम सन्माननीय राजसाहेब आज शिवतीर्थावर करतायत. तुम्ही पाहिलं अविनाश काय म्हणाले. अविनाश असं म्हणाले, ठाकरे ब्रँड टिकवण्याचं काम शिवतीर्थावर राज ठाकरे करतायत. आता जिथे चर्चा दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची आहे त्यावेळी सकल ठाकरे ब्रँड राज ठाकरे सांभाळतायत आणि वाढवतायत असं म्हणायची काही गरज होती का? पण ते बोलले. काही वेळानंतर आम्ही जेव्हा संदीप देशपांडेंना गाठलं तेव्हा त्यांनी नवीनच मागणी समोर ठेवली आहे. युतीचा प्रस्ताव उद्धव ठाकरेंकडून आला पाहिजे, तो आल्यावर मग राज ठाकरे निर्णय घेतील असं संदीप देशपांडे म्हणतात. बघा, आमची जीप पोळलेली आहे, तुमची नाही पोळली. आमची जीप पोळली आहे ना, 14ला पण आमची पोळली आहे, 17ला पण आमची पोळली आहे. त्यामुळे आम्ही ताक पण फुंकून पिणार. ज्या दिवशी सन्माननीय राजसाहेबांकडे ठोस प्रस्ताव येईल त्या दिवशी त्याच्यावर ते निर्णय घेतील. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होतं की या दोघांनी मिळून सत्ता स्थापन करावी 2019ला, म्हणून त्यांना दोघांना मिळून निवडून दिलं. पण उद्धव ठाकरेंनी जनतेच्या मनात आहे ते केलं नाही, स्वतःच्या मनातलं केलं. त्यामुळे जनतेच्या मनात काय आहे याच्यापेक्षा उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे हे ऐकण्यास आम्ही जास्त उत्सुक आहोत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं जेव्हा निधन झालं त्याच्यानंतर ठाकरे ब्रँड टिकवायचं काम जर कोणी महाराष्ट्रात केलं असेल तर राज ठाकरे साहेबांनी केलंय आणि तो टिकवतोय आम्ही. त्यासाठी कोणाच्या टिकूची गरज नाही. तेव्हा बाकी काही असो, मात्र दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या शक्यतेबाबत सगळेच जरा बरं बोलतायत. म्हणजे असं की काँग्रेस आणि पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे नेते तर स्वागत करतातच आहे. त्यातून आपल्याला कल्पना आहे राष्ट्रवादीचे पवार कुटुंबीय म्हणजे सुप्रिया सुळे, शरद पवार यांचे तर ठाकरे कुटुंबियांशी घरगुती चांगले संबंध आहेत. मात्र महायुतीतील फडणवीस, शिंदे, अजित पवार हेही दोन भावांचा मुद्दा आहे, स्वागत आहे अशाच प्रकारे कमेंट करतायत. कुणीही नकारात्मक प्रतिक्रिया सध्या तरी देत नाही. पाहूया. त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया ही राज ठाकरे देतील. मी कशी प्रतिक्रिया देणार आहे? माझा काय संबंध येतो त्याच्यामध्ये? त्याच्यामुळे ते आपापसात ठरवतील. यांनी साथ द्यायचे, त्यांनी प्रतिसाद द्यायचा आहे की त्यांनी द्यायचा नाही आहे. आता तुम्हीच जास्त तारे तोडून राहिलात. त्या दोघांपेक्षा जास्त माहिती तुमच्याकडे आहे, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. पण काही हरकत नाही. मला असं वाटतं की माध्यमांचं ते कामच आहे. आत्ता तरी त्याच्यावर प्रतिक्रिया देण्यालायक काय आहे असं मला वाटत नाही. पण तुम्हाला तुमच्या राजकीय अनुभवातून काय दिसतं? ते मी योग्य वेळी सांगतो. तुम्हाला माहिती आहे ना, मी माझा राजकीय अनुभव असा वारंवार सांगत नसतो, तो उचित वेळी मी सांगत असतो. महाराष्ट्राच्या मनात असेल होणार युती संदर्भात आमची महायुती मजबूतीने लढणार आणि महायुती मजबूतीने जिंकणार. महाराष्ट्राच्या हितासाठी आणि धर्मांध जातीवादी भाजपला दूर ठेवण्यासाठी यासाठी हे लोक एकत्र येत असतील तर त्यांचं खूप स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे, तो विचार रोज पायदळी तुडला जात आहे आणि हा विचार वाचवण्यासाठी जर एकत्र येत असेल तर काँग्रेस त्याचं स्वागत करेल. नाही, मला असं वाटतंय की हे बघा, तिकडून राज साहेबांनी भाजपचा हात सोडला की इकडे यांना कोणाचा हात धरायची गरज पडणार नाही. दोन भाऊ पुरेसे असतील. जर दोन भावांनी एकमेकांच्या हातात हात घातले तर इतर कुठले हात हातात घ्यायची गरजच पडणार नाही. तो पण आता मुद्दा तसा खूप असा वरतीच हायपोथेटिकलच आहे. येतात की नाही, कारण ते दोन्ही ठाकरे आहेत. प्रत्येकाची वैशिष्ट्ये असतात, तशी ते ठाकरे या नावाचं एक वैशिष्ट्यच आहे. त्यामुळे ते येतात की नाही त्या कोणतरी म्हटल्याबरोबर पांडुरंगाला माहिती, मला माहीत नाही. नाही ते काय, आम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचतोय ते दोघे भाऊ एक होणार म्हणून. आमच्या शुभेच्छा आहेत. हे सगळे बडे नेते सोडून द्या, पण उद्धव राज एकत्र येणं हे ठाकरे ब्रँडसाठी गरजेचं आहे हे आता सामान्य पक्ष कार्यकर्त्यांनाही समजू लागलंय.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या बोलण्यातून हेच दिसून आलं. महाराष्ट्रातल्या जनतेला जसं वाटतं की ठाकरे ब्रँड हा टिकावा महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्रामध्ये केवळ फक्त माननीय राजसाहेबांची किंवा ठाकरे बंधूंचीच, ठाकरे कुटुंबाचीच दादागिरी चालावी म्हणजे राजकीयदृष्ट्या. आणि ज्या पद्धतीनं आपण इतर पाहिले असेल की लोक परप्रांतीय जे नेते लोक आहेत, मध्ये कंपोज असतील, कंगना राणावत असेल किंवा किरीट सोमय्यासारखे असतील, यांची दादागिरी जी वाढली गेलेली आहे, याला कारण काय तर दोन भावांमध्ये फूट पडलेली आहे. आणि हे दुर्दैवानं थांबावं असं महाराष्ट्रातल्या जनतेला वाटतं, आम्हाला देखील वाटतं. अर्थात हे सगळं झालं एक गुडी एक गोड छान सगळ्यांचं चित्र. म्हणजे कुटुंबातले छान म्हणतायत, राज ठाकरेंचे छान म्हणतायत लोक, बाकी विरोधी पक्षातले छान म्हणतायत. पण राज आणि उद्धव ठाकरेंना एकत्र यायचं असेल तर भूतकाळातले काही मोठे मानापमान विसरावे लागणार आहेत. आणि अशीच एक घटना बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्ययात्रेत घडली होती. ज्या ट्रकवर बाळासाहेबांचं पार्थिव ठेवण्यात आलं होतं त्या ट्रकच्या पुढे आपणच चालायचं असं राज आणि उद्धव यांचं ठरलं होतं. मात्र अंत्ययात्रा सुरू होताना उद्धव ठाकरे अचानक ट्रकवर चढले. त्यामुळे राज ठाकरे नाराज झाल्याचं वाटलं आणि तडक आपल्या कारमध्ये बसून ते शिवतीर्थावर शिवाजी पार्कच्या निवासस्थानी निघून गेले. आणि काही तासानंतर जेव्हा अंत्ययात्रा शिवाजी पार्कमध्ये पोहोचली तेव्हा राज घरातून खाली आले आणि अंत्यविधीच्या ठिकाणी आले. त्यानंतर मात्र दोघं भाऊ एकमेकांशी बोलताना दिसत होते. अर्थात त्यावेळी सुद्धा माध्यमांमध्ये ही चर्चा झाली होती. अनेक कथा या निमित्तानं बाहेर आल्या होत्या की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर का बाळासाहेबांच्या पार्थिव घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या समोर चालत गेले असते तर एक वेगळा मेसेज गेला असता. मग ते होऊ द्यायचं नव्हतं का, कुणाला होऊ द्यायचं नव्हतं आणि मग राज ठाकरे चिडले का, आणि या बाबतीत कधीही कोणी स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न केला नाही आणि त्यामुळे या वदंता अशाच कायम राहिल्या, अशीच चर्चा होत राहिली. त्यामुळे असे अनेक प्रसंग आहेत. आणखी काही किस्से पण या निमित्तानं आहेत. मग बाळासाहेब ठाकरेंची प्रकृतीची हेळसांड, मग तो आरोप केलेला आरोप, उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना गुनसे, गुजरात नवनिर्माण सेना वगैरे म्हणणं असेल, असं एकमेकांवरती होत राहिले. आशा आहे की ह्या सगळ्या कटू आठवणी आता बंद बस्त्यात जातील. काय करतील ते दोघे भावांचं बघावं लागेल. दरम्यान हे सगळं ठीक आहे, म्हणजे ठाकरेंची शिवसेना मनसेकडील नेत्यांनी एकमेकांचं कौतुक करणं, तुझ्या गळा माझ्या गळा करणं, पण राजकारणात सगळेच मोहरे पुढे नसतात. काही माणसं पडद्यामागूनही महत्वाची भूमिका पार पाडत असतात. उद्धव राज यांच्या एकत्रित येण्याबद्दल चर्चा चालू असताना आज एबीपी माझावर बोलताना शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रेंनी हे नाव जाहीर केलं, तिकडे अंगुली निर्देश केला. आधी पाहूयात काय म्हणाल्या शीतल म्हात्रे, कुणाबद्दल म्हणाल्या आणि नंतर त्या व्यक्तीचा राजकारणातलं महत्व आपण लक्षात घेऊया. हिंदुत्वाबद्दल आता त्यांचं काय म्हणणं आहे हेही त्यांना सांगणं आता गरजेचं आहे. त्याच्यामुळे पायाखालची जमीन सरकल्यानंतर जसे सैरावैरा पळत सुटतात तसे ते सैरावैरा पळत सुटलेले आहेत. आणि हे करायच्या अगोदर त्यांच्या ज्या पडद्यामागून चालवतात जो पक्ष, त्या रश्मी उद्धव ठाकरे यांचं याच्याबद्दल काय मत आहे हेही त्यांनी जाणून घेणं गरजेचं आहे. कारण त्यांच्या मनात असल्याशिवाय कुठल्याही गोष्टी घडत नाहीत हे आम्हाला माहिती आहे. ग्राफिक्स आहे. आपण पाहूयात या बाबतीत आता ज्यांचं नाव समोर आलं त्या रश्मी ठाकरे, त्यांचं महत्व काय आहे यामध्ये ते पाहूयात ग्राफिक्समध्ये. रश्मी ठाकरे आपल्याला कल्पना आहे उद्धव ठाकरे यांच्या अर्धांगिनी आणि अर्थातच मातोश्रीतलं एक अधिकारी व्यक्तिमत्व, शिवसैनिकांच्या लाडक्या वहिनी साहेब. मात्र राज उद्धव एकत्र येण्यातील महत्वाचा असा रश्मी ठाकरे फॅक्टर अतिशय महत्वाचा आहे. शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रेंनी रश्मी ठाकरे यांच्या भूमिकेकडे लक्ष वेधलंय. शिवसेना एकत्रित आणि शिवसेना उभाठा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे असताना रश्मी ठाकरे यांच्या मताला नेहमीच महत्व राहिलं आणि रश्मी ठाकरे फॅक्टर अतिशय महत्वाचा आहे. शिवसेनेत राज यांचा प्रभाव असताना उद्धव ठाकरेंनी नेतृत्व स्वीकारण्यात पत्नी रश्मी ठाकरेंची खंबीर साथ त्यांना मिळाली. मवियाच्या काळात उद्धव ठाकरे आजारी असताना उद्धव यांनी मनात आणलं तर रश्मी ठाकरेंना सीएम करू शकतात असं तेव्हा भाजप नेते चंद्रकांत पाटील म्हणाल्याचं आजही लक्षात असेल. रश्मी ठाकरे पक्षाच्या सभेत किंवा बाहेर बोलत नाहीत, मात्र सर्व पक्ष कार्यक्रमांना हजेरी असते त्यांची आणि शिवसैनिकांसाठी रश्मी वहिनी हे मोठं नाव आहे. त्यामुळे हेही लक्षात घ्यावं लागेल की काही राजकारणाचं किचन पॉलिटिक्सही महत्वाचं आहे आणि त्यामुळे उद्धव राज यांच्या एकत्र येण्यात रश्मी ठाकरे यांच्या भूमिकेकडेही जाणकारांचं लक्ष आहे.
दरम्यान या सगळ्या विषयाच्या अनुषंगाने फक्त राजकारणीच नाही तर आध्यात्मिक पातळीची ही मंडळी बोलू लागलेली आहे. द्वारका शारदा पीठाचे शंकराचार्य प्रज्ञानंद सरस्वती यांनी आपलं मत कोणाच्या पारड्यात टाकलंय पाहूया. ठाकरे के अंदर में कहीं ना कहीं बाला साहब की एक छवि नजर आती है और एक अच्छी बात है. मैं कभी मिला नहीं हूं, लेकिन जो मैंने लोगों से सुना है उसमें मुझे राज ठाकरे एक स्पष्टवादी विचारधारा रखने वाला व्यक्ति है. वो लाभ हानि को, गुणा भाग को देखने वाला व्यक्ति हमें प्रतीत नहीं होता उद्धव की तरह. हम चाहेंगे कि यदि उद्धव क्षमा याचना करता है और पूरी राष्ट्रवादी विचारधारा और पूरी धार्मिक भावना के साथ में कांग्रेस जैसी जो सनातन विरोधी सरकार है, पार्टी है, उसके विरुद्ध में आ जाकर के और वो खड़े होते हैं तो हम उन्हें स्वीकार करेंगे. आणि याच अनुषंगाने आज 0 आवर मध्ये